गुढीपाडवा म्हटलं की बऱ्याच जणांच्या घरी बेत असतो. तो म्हणजे श्रीखंड आणि पुरी आणि त्यासोबत असते ती म्हणजे मस्त चमचमीत लागणारी खमंग अशी बटाट्याची भाजी. तर ही पुरी कधी फुगतच नाही, तर कधी तेलकटच होते, तर कधी पुरीत एखादे छिद्र पडून किंवा होल पडून त्यात तेलच घुसते. तर आज मी तुम्हाला अगदी परफेक्ट अशा 5 टिप्स सांगणार आहे, ज्यामुळे प्रत्येक पुरी अगदी फुग्यासारखी टम्म अशी फुगणार आहे. शिवाय अगदी कमी तेलकट होणार आहे. नमस्कार मंडळी, मी रुचा आपणा सर्वांचे खमंग खानदेशीमध्ये मनापासून स्वागत करत आहे. तर सुरुवात करूया आजच्या आपल्या रेसिपीला. पुरी करण्यासाठी बघा आपण काय-काय साहित्य घेतले ते सर्वप्रथम बघून घेऊ. तर 2 मध्यम आकाराच्या वाट्या मी रोजचीच आपली पोळ्या करण्याची कणिक घेतलेली आहे. त्यामध्ये 1 टेबलस्पून बेसन घेतलेलं आहे. यामुळे पुरीला चव खूप छान येते आणि खमंग अशी पुरी आपली तयार होते. प्रत्येकी 1 वाटीला 1 चमचा असं 2 टेबलस्पून मी तेल घेतलेलं आहे मोहनाकरता आणि थोडं मीठ घेतलेलं आहे. पुरी करतानाची सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची टीप म्हणजे पुरी करण्यासाठीची जी कणिक असते ती थोडीशी जाडसर अशी असावी. म्हणजे त्यामध्ये बेसन, त्याच्यात तेलाचे मोहन, तसेच रवा घालण्याची अजिबात आवश्यकता भासत नाही. फक्त मीठ घालून सुद्धा जर घट्ट कणिक भिजवली, तर सुद्धा खमंग आणि गुबगुबीत अशी छान गोल गरगरीत अशी पुरी तयार होते. त्यावर सुद्धा आपण व्हिडिओ केलेला आहे. तो सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देत आहे. पण ज्यावेळेला आपल्याकडे अशा पद्धतीची कणिक नसते जाडसर दळलेली, तेव्हा रोजच्याच वापरायच्या अगदी बारीक अशा कणकेपासून टम्म फुगलेल्या खमंग आणि चविष्ट अशा पुऱ्या कशा तयार करायच्या त्याबद्दलचा व्हिडिओ आज आपण बघत आहोत. तर त्यासाठी बघा कणिक मी परातीत घेतलेली आहे. त्यामध्ये आपण घेतलेलं बेसन, शिवाय मीठ यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि सगळे जिन्नस आपण आता हाताने एकजीव करून घेऊया. सगळं एकजीव करून घेतल्यानंतर आपण अगदी चिमूटभर अशी यामध्ये साखर टाकणार आहोत. साखर घातल्यामुळे काय होतं, की पुरीचा जो रंग आहे ना, तो छान तांबूस असा रंगाचा येतो. हे अगदी ऑप्शनल आहे. परंतु तांबूस रंगाच्या पुऱ्या जर आपल्याला हव्या असतील, तर अगदी किंचितशी अगदी चिमूटभर अशी साखर आपण यामध्ये घालावी. पुढे आता या पिठाला आपण 1 वाटीला 1 चमचा याप्रमाणे आपण कडकडीत असे तेलाचे मोहन देणार आहोत. यामुळे आपल्या ज्या पुऱ्या आहेत, त्या छान चविष्ट आणि खमंग अशा लागतात. त्यामुळे आपण यांना मोहन देऊन घेणार आहोत. अगदी छान असं आपण हे मोहन जे आहे ते चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे. कारण तेल सुरुवातीला गरम असतं आणि यानंतर हाताने चोळून-चोळून आपल्याला सर्वत्र कंटीला छान असं मोहन लावून घ्यायचं आहे. मोहन दिल्यानंतर टीप नंबर दुसरी आहे, ती म्हणजे छान अशी ही कणिक जी आहे, ती अगदी घट्टसर अशी भिजवायची आहे. घट्ट कणकेच्या पुऱ्या अगदी छान कमी तेलकट अशा तयार होतात. त्यामुळे टीप नंबर 2 लक्षात ठेवायची आहे. पुरीची कणिक ही नेहमीच घट्ट भिजवायची आहे. अगदीच तडा जाईल अशी नाही, परंतु रोजच्या आपल्या जे पोळ्या करण्याची कणिक असते, त्यापेक्षाही बऱ्यापैकी घट्ट अशी कणिक आपल्याला भिजवायची आहे. हे बघा, आता आपला जो कणकेचा गोळा आहे, तो अगदी बऱ्यापैकी घट्ट असा छान असा भिजवला गेलेला आहे. अगदी चिरा त्याला कुठेही जात नाहीयेत, परंतु बऱ्यापैकी घट्ट हा गोळा आहे. तर हा गोळा आपल्याला साधारणतः छान असा मळून घ्यायचा आहे आणि यानंतर याला 15 ते 20 मिनिटं आपल्याला झाकून ठेवायचं आहे. तोपर्यंत खमंग आणि चविष्ट अशी बटाट्याची भाजी कशी करायची ते बघून घेऊयात. बटाट्याच्या भाजीसाठी बघा 2 ते 3 मध्यम आकाराचे जे बटाटे आहे, ते मी उकळून घेतलेले आहे. अगदी त्यांचा लगदाही केलेला नाही. छान असे बटाटे उकळून त्यांना थंड करून त्याच्या फोडी करून घेतलेल्या आहे. यानंतर आपण त्यांना मीठ चोळून घेत आहोत. याचे कारण असे की जेव्हा आपण भाजीमध्ये मीठ टाकतो, तेव्हा त्या बटाट्याला प्रत्येक बटाट्यामध्ये ते मुरलं जात नाही. कुठे मीठ लागतं, तर कुठे मीठ लागत नाही. तर त्यासाठी आपण बटाट्याला अगोदरच मीठ लावत आहोत. त्यामुळे काय होतं, की भाजीला एक वेगळीच छान अशी चव येते. तर आता फोडणीसाठी लागणारं आपण साहित्य बघून घेऊयात काय-काय घेतलंय ते. 3 ते 4 मिरच्या छान उभ्या कापून घेतलेल्या मधून त्यांचं कापून घेतलेलं आहे मी. याऐवजी आपण मिरचीची पेस्ट सुद्धा करू शकता. लसूण घेतलेला आहे, खापा करून घेतलेला आहे. एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. कोथिंबीर आणि कढीपत्ता घेतला. भाजी करण्यासाठी बघा मी एक कढई घेतली आहे. त्यामध्ये मी थोडं तेल टाकून घेतलं आहे. यामध्ये छान अशी आता आपण खमंग अशी फोडणी लावून घेऊया. त्यामध्ये सर्वप्रथम मोहरी घातली, जिरं फुलवून घेतलेलं आहे. जिरं छान तडतडलं, मोहरी तडतडली की त्यामध्ये लसूण घालून घ्यायचा. लसूण सुद्धा छान असा खमंग असा परतला गेलेला आहे. त्यामध्ये आता मिरच्या घालून घेऊयात. मिरच्या छान परतवून घ्यायच्या. या पद्धतीने मिरच्या जर उभ्या कापल्या, तर त्यांची भाजीची चव जी आहे ती खूप छान अशी लागते. यानंतर कढीपत्ता घालायचा. कढीपत्त्याने देखील भाजीची चव खूप खमंग आणि छान अशी लागते. त्यानंतर यामध्ये भरपूर असा कांदा घालायचा. कांद्यामुळे काय होतं बटाट्याच्या भाजीला एक छान अशी चव येते. त्यामुळे कांदा घालायचा. जर आपल्याला कांदा नसेल चालत, नैवेद्यासाठी थाळी करायची आहे त्यासाठी मग अद्रक आणि मिरचीची पेस्ट आपण अगोदरच बटाट्याला लावून घ्यायची. थोडा कांदा परतून झाला, की त्यामध्ये आता आपण मीठ घालून घेऊया. मीठ घातल्यानंतर
भाजीला अशी छान चव लागते, कांद्याला देखील चव लागते. त्यामुळे यामध्ये मीठ घालणं आवश्यक आहे. त्यानंतर आता झाकण ठेवून देऊ. कांदा बघा आता छान असा परतला गेलेला आहे. अगदी जास्त काळसरही झालेला नाही, पण परतला सुद्धा गेलेला आहे. असाच कांदा आपल्याला परतवून घ्यायचा आहे. नंतर यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे. हळद घातल्यानंतर छान असं त्याला परतवून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण हा मीठ लावलेला बटाटा घालून घेऊयात. पुन्हा एकदा छान याला मसाला आता आपण लावून घेऊयात, एकजीव करून घेऊ. मीठ लावलेलं असल्यामुळे मसाला एकजीव व्हायला अजिबातच वेळ लागत नाही. यावर झाकण ठेवून साधारणतः 2 ते 3 वाफा आपण याला देऊन घेऊ. 2 ते 3 वाफा बघा आपण आता बटाट्याच्या भाजीला दिलेल्या आहेत. अगदी सोपी अशी भाजी आहे. पटकन अशी तयार होते आणि चविष्ट अशी तयार होते. तर नंतर सगळ्यात शेवटी आपण यामध्ये कोथिंबीर घालून घेऊ. भरपूर अशी हिरवीगार कोथिंबीर घातलेली आहे. पुन्हा परतवून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम बंद करून आपली खमंग आणि चविष्ट अशी बटाट्याची भाजी तयार झालेली आहे. एकीकडे 15 ते 20 मिनिटांमध्ये आपली भाजी तयार झाली, तर दुसरीकडे 15 ते 20 मिनिटं आपली कणिक मुरलेली आहे. कणकेला छान असं आपण पुन्हा एकदा मळून घेऊया आणि त्यातून आता छोटे-छोटे गोळे असे आता आपण चाकीसारखे तयार करून घेऊ. म्हणजे आपल्याला पुऱ्या भराभर लाटायलाच मदत होईल. तर टिप नंबर 3 अशी आहे, की पुरीची कणिक तशीच्या तशा पुऱ्या करायला घ्यायच्या नाही. सर्वप्रथम ती मुरल्यानंतर आपल्याला या पद्धतीने छान अशी मळून घ्यायची आहे. शिवाय जेव्हा आपण चाके तयार करतो, त्या प्रत्येक चाकीला देखील हातावर दाखवल्याप्रमाणे या पद्धतीने मळून घ्यायचं आहे. असं केल्यामुळे काय होतं, की पुरे अगदी 100% फुलते. त्यामुळे या पद्धतीने तिला मळून घ्यायची थोडंसं हातावर आणि मग ह्या पद्धतीने चाक्या करून तुम्ही लागलंच तर एका भांड्यामध्ये झाकून ठेवू शकता. किंवा एक चाकी तयार करायची, लगेचच पुरी लाटायची आणि त्यानंतर ती तळून घ्यायची. ह्या पद्धतीने केलेल्या पुऱ्या 100% आपल्या फुगल्या जातात. तर पोळपाट घेतलेला आहे, त्याला थोडंसं अगदी तेल लावलं आहे. मी पहिल्याच पुरीला तेल लावणार आहे. बाकीच्या नंतरच्या पुऱ्यांना मी तेलसुद्धा लावणार नाही. एकदाचं खाली पोळपाटाला थोडंसं ग्रीसिंग झालं, की भराभर अशा पुऱ्या यावर लाटता येतात. तर पुरी लाटताना बघा तुम्ही एक गोष्ट यामध्ये ऑब्झर्व्ह करा, ही टिपसुद्धा महत्त्वाची आहे. पुरी लाटताना ती आलटून-पालटून या ठिकाणी अजिबात लाटायची नाही. जी बाजू वर आहे त्याच बाजूला आपण लांबवत जायचं आहे आणि छान अगदी एकसारखी अशी पुरी आपल्याला लाटत जायची आहे. तर पुरी लाटून झालेली आहे. अगदी जाडही नाही, अगदी बारीकही नाही, अशी मध्यम आकाराची आपली ही पुरी तयार झालेली आहे. आता याच पद्धतीने आपण पुढील 4 पुऱ्या देखील करून घेऊया. आणि यानंतर यांना आपण कापडाने झाकून ठेवणार सुती कपड्याने. म्हणजे उन्हाळा जास्त आहे, त्यामुळे त्या वरतून सुकणार नाहीत. 4 पुऱ्या आपण या ठिकाणी तळून घेतलेल्या आहे आणि आता यातली एक-एक पुरी आपण गरम तेलामध्ये सोडत जाऊ. तर चौथी महत्त्वाची टिप अशी आहे, की तेलाचं जे टेम्परेचर असावं, ते अगदी जास्त नसावं किंवा खूप कडक गरम असं तेल नसायला पाहिजे आपलं. तर त्यामुळे काय होतं, की वरची पुरी जळून जाते आणि अजिबातच चांगली करपलेली त्याला चव येत लागते. त्यामुळे तेल असं मध्यम असं गरम असावं. त्यामध्ये थोडीशी कणिक पहिले टाकून बघायची. वर आली म्हणजे समजायचं, की आपली जे तेल आहे ते छान असं गरम झालेलं आहे. तर आपण बघू शकता अगदी छान मस्तपैकी जास्त झाराही आपल्याला लावायची गरज पडलेली नाही. अगदी टुम्म अशी पुरी ही छान अशी फुगून आलेली आहे. वरचा पापुद्रा तुम्ही बघा किती छान अगदी खुसखुशीत असा दिसत आहे. काठोकाठ ही पुरी छान रंगाची अशी तळून आपली निघालेली आहे. अजून एक पुरी आपण तळून घेऊयात. तर बघा, पुरी टाकल्यानंतर अजून एक 5वी शेवटची टिप तुम्हाला सांगते. झाऱ्याने थोडंसं तेल उडवत जायचं, थोडंसं काठाला प्रेस करायचं आणि वरून सुद्धा थोडंसं अगदी हलक्या हाताने प्रेस करायचं. म्हणजे काय होतं, काठाला जी पुरी आहे ना, ती कच्ची राहत नाही. तर बघा, ही पुरी सगळ्या बाजूंनीला सारखा असा रंग आलेला आहे आणि अगदी काठोकाठ ही पुरी फुगलेली आहे. आपल्याला अशीच पुरी अपेक्षित आहे. बघा, अगदी छान भटुऱ्याप्रमाणे सगळ्या बाजूंनी ती फुललेली आहे. बघा आपल्या सगळ्या पुऱ्या बघा, अगदी टम्म अशा फुगलेल्या आहेत. जर आपण वरतून तिला दाबून बघितली, तर तिचा आकार ती पुन्हा घेत आहे. म्हणजे अगदी छान ही फुललेली अशी पुरी आहे, खुसखुशीत अशी ही पुरी आहे. तर बघा, आपण जर हिला अलगद अशी फोडून बघितली, अगदी गरमच ही पुरी आहे. तर अगदी अलवार अशी आहे. ओठांनी देखील खाता येईल, इतकी ही छान नरम अशी तयार होते. आणि शिवाय चविष्ट देखील खूप तयार होते, कारण आपण यामध्ये थोडं बेसन घातलेलं आहे, म्हणून खमंग अशी लागते. पुरी अगदी छान काठोकाठ अशी फुलली गेलेली आहे. रंग देखील बघा पुरीचा अगदी एकसारखा छान असा आलेला आहे. आपली गुढीपाडवा स्पेशल अगदी मस्त साधी, सोपी आणि पटकन झटकन होणारी ही थाळी बघा रेडी झाली आहे. खमंग अशी बटाट्याची भाजी सोबत छान असं श्रीखंड. श्रीखंडाच्या 2 रेसिपीज चॅनलवर ऑलरेडी अपलोड केलेल्या आहेत. त्यांची लिंक मी आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. त्यापासून तुम्ही घरच्या घरी
अगदी बाहेरच्या विकतसारखं श्रीखंड तयार करू शकता. अगदी घट्टसर असं, मलाईदार असं. सोबतच मस्त आपल्या ताज्या-ताज्या तळलेल्या गरमागरम टम्म फुगलेल्या पुऱ्या, सोबतच कुरडई. खूप छान असा हा मेनू गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही तयार करू शकता. तर तुम्ही माझ्या आजच्या या 5 टिप्स वापरून नक्की ह्या रेसिपीने पुऱ्या करून बघा. तुमचा जो एक्सपिरियन्स आहे तो मला शेअर करा, कमेंट करा. जशी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, हाईप करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. माझ्या चॅनल खमंग खानदेशी नक्की सबस्क्राईब करा. बाजूची घंटी दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा म्हणजे सर्व रेसिपी बसतील. अशा छान-छान आणि मस्त-मस्त भन्नाट रेसिपीज घेऊन पुन्हा भेटूया खमंग खानदेशी पुढील भागामध्ये. धन्यवाद.